नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि आजची सगळ्यात मोठी बातमी, सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले। कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। अटक झाल्यास कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद जाणार। कोकाटे रुग्णालयामध्ये असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय। मात्र कायद्यापुढे कोणीही मोठं नाही असं म्हणत कोर्टाने कोकाटेंना दणका दिलाय। मंत्री माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती आहे। तर कोणत्या प्रकरणामध्ये कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली आहे ते आपण पाहूया। 1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातल्या होत्या। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या, पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्या। या विरोधामध्ये तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली। तीच शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं कायम ठेवली। एक असं आहे की या संदर्भातला मी आत्ताच या ठिकाणी आले असल्यामुळे संसदेतून आले, मला माहिती नाही। आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे। अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही। मी तुम्हाला एवढं सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही। आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो, पब्लिक परसेप्शन असते, बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल। त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे, त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल। पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे, आणि जर नाही घेतला तर मग हे सरकार फक्त दाखवायसाठी स्वच्छ प्रतिमेचं आहे। मंत्र्यांना दोषी सिद्ध केलेले माननीय न्यायालयाने मंत्र्यांचं नैतिक कर्तव्य आहे, न्यायालयासमोर सरेंडर झालं पाहिजे, ही नैतिक जबाबदारी आहे। ही जबाबदारी राज्य सरकारची आहे की त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे आणि त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली पाहिजे। त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे तात्काळ सरकारनं। बिलकुल, हाच त्याच्यावर पर्याय हाच आहे ना, राजीनामा नाही, त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे। सगळ्यात आधी मंत्रिपदावर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। ते राजीनामा देतील नाही तर न देतील। मंत्रीच गायब झाला असेल तर मग सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य काय? म्हणजे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेंना असताना पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे असताना हे सरकार कोर्टालाही मानत नाही, न्यायही मानत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। विधिमंडळ अजून कारवाई करत नाही। विधिमंडळाचं म्हणणं असं की ज्यावेळेस त्यांच्या कोर्टाची प्रत येईल त्यानंतरच आम्ही त्यांच्या कारवाईचा निर्णय, त्यानंतर कदाचित मुहूर्तही बघतील। मला वाटतं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना माझी विनंती आहे, आत्ताच एक चांगला ज्योतिषी बघून ठेवा। आज ना उद्या कोर्टाची प्रत येईलच, त्याकडे मुहूर्त बघा आणि मग कोकाटेंची हकालपट्टी करा। कोकाटे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत लीलावतीमध्ये, आणि ते लवकर आता डिस्चार्जही मिळणार नाही त्यांना, कारण गंभीर आजारी असल्यामुळे ते लवकर हॉस्पिटलमधनं बाहेर पडणार नाही। ही अटक टाळण्यासाठी चाललेली नौटंकी आहे, दुसरे काही नाही। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही। याचं कारण असं की सेक्शन 8
हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्षाच्या वरची 2 वर्ष किंवा त्याच्या वरची शिक्षा जर त्याला झाली अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही. माणिकराव कोकाटे हे जर दोषी असतील तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आता त्यांना कायद्याला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. अटकेपासून संरक्षण या केसमध्ये मिळत नाही. आज अटक केलीच पाहिजे. जर हे सरकार कायदा मानणारं आहे, संविधानिक आहे आणि संविधानाचा सन्मान करणार आहे असं असेल तर माणिकराव कोकाटेंना आजच अटक केली पाहिजे. कायद्यानुसार अटक टळायलाच नको, म्हणजे अटक आत्ताच त्यांना झाली पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये किंवा पोलीस कस्टडीमध्ये तिथे सुद्धा उपचार मिळू शकतात असं काही नाही. त्यांना उपचार मिळालेच पाहिजे. कारागृहामध्ये चांगले डॉक्टर असतात, असं काही प्रश्न नाही. तर माणिकराव कोकाटेंनी घाबरू नये असं मला वाटतं.